रामचंद्र भगवान की जय, कपिवर्य महारुद्र हनुमान की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। हर 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 महादेव। अवधूत चित्त श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय भगवान की जय। देव वसी चित्ती त्यासी घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, हरिजना सवे भेटी नोहे अंग संग तुटे, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, तुका मने जिने भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाभं जगननेत पाने मंडनम मंडनानम, तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सदैदौल असं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करो प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा नमन। दुसरे चरण संताची, दुसरे चरणा संताची, पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपेदान कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, वाढले अंतरे प्रेम सुख, शरण शरण ही हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्ती त्याच्या वाटा मज दावया सुबटा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे, नमो सद्गुरु तुकया ज्ञान देपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते, महायोगी पीठे तटे भेमरत्यं वरं पुंडरीका यदा तुमनेन्द्रा समागस्ते तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, मी तरी बालक वो बडा बोले, का वाकुडावे चुका पावले, ते चोज करुणी माऊले रिजे देवी, ते नमस्करुणी आता मस्तक हे पायावरी या वार करी, संतांच्या शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, चक्रवर्ती, त्याच पाय माझे सिद्धी, त्याच पाय माझे, त्याच पाय माझे सिद्धी, त्याच पाय माझे सिद्धी, त्याच पाय शिव भोळा चक्रवर्ती, हरि बोल, पाय माझे सिद्धी, वाह वाह,
पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे ओ शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे विठ्ठल विठ्ठल नरसिंहराव जावकोने महादेव बिरादार इस्टेट जगद्गुरु तुकाराम महाराज राजादी रामचंद्र भगवान कपिवर्य महारुद्र हनुमान छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज हर 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 आपल्या या कमलनगर नगरीमध्ये देवादिदेव भोलेनाथ नागोबा मंदिर या ठिकाणी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह सप्त्यातील आज 7वा दिवस 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेलं आहे. आज कीर्तन रूपी सेवेकरता जो निवडलेला अभंग श्री संत शिरोमणी जगतवंद्य जगतभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा
चार चरणाचा 4092 मधला सर्वांच्या पाठांतला, सर्वांच्या परिचयातला, सर्वांच्या कानपाठांतला, मागणी प्रकरणातला असा हा उत्कृष्ट अभंग निवडलेला आहे. या अभंगामध्ये श्री संत शिरोमणी जगतवंद्य जगतभूषण जगद्गुरु तुकोबरायांनी देवाकडे मागणी करतात. 7व्या दिवसाचं एक नियम आहे. सप्ताह कितीही दिवसाचा असू द्या, 2 दिवसाचा, 3 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, 9 दिवसाचा, 11 दिवसाचा, 15 दिवसाचा, महिन्याचा, 12 महिन्याचा, 12 वर्षाचा, कितीही दिवसाचा सप्ताह असू द्या, पहिल्या दिवशी देवाच्या रूपाचं किंवा देवाच्या नामाचं महत्व सांगावं आणि शेवटच्या दिवशी देवाकडे मागणी करावं. मागणी झाल्यानंतर काल्याच्या रूपानं देवाने प्रसादाच्या रूपानं आपली इच्छा पूर्ण करणार आहे. तसा देवाकडे मागायचंय. ज्यांनी 6 दिवस येऊन आज आलेच नाहीत म्हणजे आज पगाराचा दिवस आहे आणि पगाराच्या दिवशी जर घरी बसले तर काय करता. आणि ज्यांनी 6 दिवस न येता आज आले त्याला वाटते की हे दररोजच आले म्हणून पगार पूर्ण मिळेल. विठ्ठल 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 अभंगाकडे जाण्यापूर्वी अल्पासा पर्याय असे. आपल्या या सप्त्याला ज्ञानेश्वरी पारायण नामसप्ताह आहे. व्यासपीठ प्रमुख्य असणारे हरिभक्ती प्रायणाधन्य ज्ञानोबा महाराज हांडे बालोरकर, विनेकरी बाबा असणारे हरिभक्ती प्रायणाधन्य व्यंकटराव कमलनगरकर, रामराव जाधव कमलनगरकर. आपण भाग्यवानात, दैववानात, नशिबानात, प्रारब्धवानात. कारण मायबाप मनुष्यानं प्रयत्न केल्यानंतर सर्व काही मिळू शकते. माणसाने प्रयत्न केलं तर काही होत नाही असं जगात एकही वस्तू नाही. काही करू शकतात, कुठं बी जाऊ शकतात. बघा, इथून पुन्हा मुंबई, महाराष्ट्र नाहीये, भारत देशाच्या बाहेर, देशाच्या पलीकड नव्हे, चंद्रापर्यंत जाऊ शकतात प्रयत्न केल्यानंतर. पण सप्ताह, हरिनाम, कीर्तन, परमार्थ, देवाचं देणग, देवाचं कार्य हे सगळं करणं प्रयत्न लागत नाही. त्याच्यासाठी पुण्य लागतं आणि ते पुण्य तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही एवढं मोठं साजरा करता. विठ्ठल विठ्ठल या सत्याला गायनासाठी असणारे हरिभक्ती प्रायणाधरणीय त्यांचं या ठिकाणी कीर्तन सुद्धा झालेलं आहे. आता गायनाचार्य न म्हणता कीर्तनाचार्य म्हणायला काही हरकत नाही. सोर सम्राट आदरणीय संतोषजी महाराज मलकापुरे, देवाची आळंदी, त्यांची उपस्थिती आहे. गोड आवाज आहे त्यांचं, पाठांतर आहे, अभ्यास भरपूर आहे, मोठ्या मोठ्या महात्म्याकडे त्यांचं अध्ययन झालेलं आहे. आणि तसे माणसं उभा राहून गायन करतात. आणि मी लहानच आहे म्हणून कार्यकर्ते मंडळी हुशार आहेत, उंच केलेत मला खालून. लांबीला रुंदीला महाराज लहान आहे म्हणून महाराज दिसावं असे या ठिकाणी संतोषजी महाराज आहेत. गादीवरून त्यांना साष्टांग दंडवत करतो. त्यांना साथीदार असणारे हरिभक्ती प्रायणाधरणीय भजन सम्राट, संगीत विशारद असणारे, 15 वर्ष आळंदी क्षेत्रामध्ये आपलं जीवन घालणारे, साधना करणारे माऊली महाराज भंडारे गुरुजी, त्यांची उपस्थिती, त्यांनाही साष्टांग दंडवत आहे. त्यांच्या
बाजूला असणारे हरिभक्तीपरायण आदरणीय कीर्तनाचार्य, त्यांनी मराठी कीर्तन करतात, कन्नड कीर्तन करतात, तेलुगू कीर्तन करतात, हिंदी कीर्तन करतात. मी जसं करतो तसं त्यांनी करतात, पण फक्त त्याच्यामध्ये माझ्यामध्ये फरक आहे. ते लांबीला रुंदीला जास्त आहेत, मी कमी आहे. अशी असणारे आमचे परममित्र अनिलजी महाराज जकनाळकर, त्यांची उपस्थिती आहे. विनेकरी बाबा असणारे आमचे माऊली महाराज, त्यांची उपस्थिती, त्यांनाही साष्टांग दंडवत करतो. आणि माझ्यासोबत आलेले ज्ञानेश्वर महाराज, त्यांनी कीर्तनही करतात, गायनही करतात, युट्यूब चालवतात. हा युट्यूब चॅनल सुद्धा त्यांचं आहे बरं का. गोड व्यक्तिमत्व आहे, स्वभाव गोड आहे, वागणं गोड आहे. त्यांनी कुठेही जर माझ्यासोबत आले तर कधीही धोतर बांधतो ते, पण 2 धोत्र लागतात त्याला. आणि त्यांनी धोतर बांधलं की माझ्या पायाच कोण पडायला नाही. अगोदर त्याचे पडायला लागलेत, मी म्हणलो त्याला धोतर बांधून. देवाने कसं त्यांना रूप दिलेलं आहे बघा की. काय देवाकडे देणगी आहे. त्यांच्याकडे हाडं नाहीत, माझ्याकडे मांस नाही. माझ्या अंगावरचं मांस तिकडे गेलं आणि त्यांची हाडं माझ्याकडे आले. असे अंतकरणातले प्रेमाची असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराज होक्कर्णेकर, त्यांची उपस्थिती, त्यांनाही प्रणिपात करतो. सगळे भजनी मंडळ असतील, शेजारून आलेले पंचक्रोशी मधले सगळे भजनी मंडळ, सगळ्याला साष्टांग नारदाच्या गादीवरून प्रणिपात करतो. साऊंड सिस्टम एकदम नंबर 1 आहे बरं का. त्यांच्यासाठी टाळी वाजवा सर्व. नंबर 1 आहे, काही टेन्शन नाही. आणि मृदंग वाजवणारे हरिभक्तीपरायण आदरणीय मृदंग मामुने, मृदंग सम्राट ज्ञानेश्वर माऊली महाराज लिंगे आळंदीकर, त्यांची उपस्थिती, त्यांनाही साष्टांग दंडवत. 1 तासभर भगवंतानं मला जसं बुद्धी देणार आहे, साधू संत महात्म्यांचं माझ्यावर जसं कृपा आशीर्वाद झालेलं आहे, माझ्या गुरूंचं माझ्यावर जसं उपदेश झालेलं आहे, तसं अभंगाचा भावार्थ मी सोडवण्याचा प्रयत्न करतो. सर्वांना विनंती, प्रार्थना आहे, सूचना आहे. मला माहित आहे 6 दिवसापासून तुमच्या डोळ्यामध्ये झोप आहे आणि आज गात्यावरचं भजन पूजा झालेलं आहे. दिवसभर तुम्हाला काम आहे. आता नगर प्रदक्षिणा झालेलं, अजून पुन्हा लगे कीर्तन, आणि एकतर उशिरा, आणि जेवण झालं, सुस्ती या लागलेले, झोप या लागलेले. पण आज पगाराचा दिवस असल्यामुळं कोणी झोपू नका झालं. प्रार्थना विनंती, जवळजवळ 11:15 वाजलेले आहेत. जास्त वेळ मी घेत नाही. 1 तास, 1 तासभर आपल्याला गोड चिंतन करायचंय. मी उभा राहून बोलावं, तुम्ही सर्वांनी बसून ऐकावं. माझी पात्रता नसताना सुद्धा गावकऱ्यांचं मन मोठं, कमिटीचं अंतकरण मोठं, सर्वांनी मला अंतकरणातून या ठिकाणी बोलून नारदाची गादी दिलेलं आहे. या ठिकाणी संपर्क सतत करणारे हरिभक्तीपरायण आदरणीय, आमच्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम करणारे आमचे बालाजीराव काका कदम, त्यांनी संपर्क केले तुमच्या सर्वांच्या आज्ञेनुसार बरं का. आणि असं नाही, या भागामध्ये कुठेही जरी कीर्तनाला आलं, मी त्यांच्याकडे थांबतो. त्यांनी मला गाव न माहिती असल्यामुळे त्यांनी त्या गावाला मला पोहोचता करतात. आणि इथं आल्याच्या नंतर काही कमिटी मंडळीनं भेटलेले आहेत बरं का. आदरणीय नरसिंगराव तोरणेकर आणि तसेच नरसिंगराव चांगुणेकर, विष्णुबुवा कदम, देवीदास राव शेटे, पुन्हा तानाजीराव, सगळ्यांनी या ठिकाणी आल्यानंतर प्रेम केलेलं आहे, भेटलेलं आहे. त्यांनाही धन्यवाद देतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी देवा
देवाकडे मागणी करतात, मागतच नाही त्याला वारकरी म्हणतात, दिल्यानंतर घेतच नाही त्याला संत म्हणतात. मागणारा जीव आहे, न मागता देणारा देव आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मागायची जात म्हणजे तुमची आमची. आपण सतत मागत राहता, काही बी मागता, कुठं बी मागता, कोणाला बी मागता, कसं बी मागता. मागायची जात आपली, मागत नाही वारकरी. निष्ठावंत जो वारकरी आहे कधीच तो मागत नाही. बघा, आषाढी वारीला, कार्तिकी वारीला, महिन्याच्या वारीला पंढरपूर पांडुरंगाच्या महाद्वारामध्ये हाडमासाचा वारकरी गेल्यानंतर देवाला पाहिल्यानंतर डोळ्यातून पाणी येतो, रडतो. देवा, झालं रे बाबा भेटी तुझी, झालं तुझं दर्शन. आता देवा, पुन्हा जिवंत राहिलो तर तुझी दर्शन होईल, करून घे एवढं बर का. एवढंच मागणी निष्ठावंत वारकऱ्याची, दुसरं काही मागत नाही. साधू संत दिल्यानंतर घेतच नाहीये. आपणाला शंका निर्माण होईल, महाराज साधू संत कधी मागत नाही, दिल्यानंतर घेत नाही, पण त्यांचे मागणी पर अभंग आहे. विचार करा, तुकोबरायांनी मागितलेलंय, नाथबाबांनी मागितलेलंय, नामदेवरायांनी मागितलेलंय, ज्ञानोबरायांनी मागितलेलंय. मग ते संत नव्हते का? नाहीये. मागायची जात आपली आहे, आपणाला काय मागावं हे कळत नाही, म्हणून त्यांनी म्हणतात आमच्याकडे बघून तुम्ही मागणी करा. विठ्ठल देवाकडे दोन डायरी आहेत, मी कधी सांगतो, दोन लिस्ट आहेत. मागणाऱ्याची लिस्ट आहे, देणाऱ्याची लिस्ट आहे. दोन्ही देवाकडे. मागणाऱ्याची लिस्ट देवाच्या पायाखाली आहे आणि देणाऱ्याची लिस्ट देवाच्या अंतःकरणापाशी. देणारा देवाला आवडतो, मागणारा माणसाला बी आवडत नाही. देवाला कसं आवडणार? आपला मित्र आहे, जवळच आहे, एका ताटात जेवणारा असेल, दररोज भेटल्याबरोबर त्यानं तोटाला चुना जर मागितलं, बरं वाटते का? दररोज मागितलं, एकदा दोनदा तीनदा चारदा देईल, 4 दिवस देईल, महिनाभर देईल, नंतर त्यानं इकडून आलं तर यानं इकडून निघून जाते का? चुना मागते त्यानं. मागणारा माणसाला आवडत नाही, देवाला कसं आवडणार? विचार करा, आपण कोण्या जातीतले? मागणाऱ्यापैकी आहोत का देणाऱ्यापैकी? एखादा मागणाऱ्यापैकी आपलं नाव जर असेल, नाव पुसून टाका आणि देणाऱ्याच्या लिस्ट मध्ये आपलं नाव नोंदणी करा, कारण देणारा देवाला आवडतो. विठ्ठल बघा, मागणारा जिवंतपणे आवडत नाही, देणारा मेल्यानंतर आठवणीतून जात नाही. कोण मेला? फलाना माणूस गेला बघा, अरे अरे अरे, आपलं सोनच गेलं बघा गावातलं. चांगला व्यक्ती गेला का? सप्त्याची मीटिंग बसल्याबरोबर अगोदर माझं नाव लिहून, पट्टी लिहून, पैसे लिहा अगोदर. अरे, कोण्याही कार्याला पहिल्या नंबरला देणारा आपल्या गावातून निघून गेला, मेल्यानंतर आठवण काढतात. आणि मागणारा जिवंतपणे त्याचं नाव घेऊन सनी लागते म्हणतात. म्हणून आपण मागणाऱ्याच्या लईनीत बसत जाऊ नये. बघा, उग विचार करा, एखादा कीर्तनकार मोठा आहे, विद्वान आहे, ज्ञानीवंत आहे, गाता पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, आवाज गोड आहे, पण पैसे मागतो, आवडतो का? बोला बालाजी काका, आवडतो का? तारीख घेता, ज्ञान असल्यामुळे घेता, पण मनात आवडत नाही. पैसे मागते रे, गेल तर गेलं रे, चांगलं सांगते बोलू त्याला, पण मनातून आवडत नाही. आणि पैसा न मागणारा चांगला आहे रे, बोलवा त्याला. का? मागणारा कोणालाच आवडत नाहीये. बघा, देणारे मेले तरी पुराणामध्ये बरेच जणांचं नाव आहे, नाही असं नाही. बघा, तुळशीदास रामायण काढून बघा, त्याच्यामध्ये देणाऱ्याचे नाव येतात. शिबी ददीची, हरिचंद्र नरेशा, सई धर्म हित कोटी कलेशा, रंती देव बली बुब दुजाना, धर्म दरे तै संकट नाना. बघा, याच्यामध्ये देणाऱ्याचे नाव आहेत, ती गेले, पण पुराणामध्ये नाव आहे. शिबी नावाचा राजा दान दिला, काय? अंगाचं मास दान केलं.
पक्षी पळत आल्याच्या नंतर राजा यज्ञाला बसलेला आहे. पक्ष्यानं बोलायला लागला, राजा पाया पडतो, विनंती करतो, मला एकानं मारायला लागलेला आहे, जीवदान द्या, चिंता करू नको, बस इथं. मारू नको रे त्याला. नाही म्हणलं, ते खाद्य आहे, त्याला मारावं लागते मला. तसं नाही, त्याच्या बदल्यामध्ये काही माग, मी द्यायला तयार आहे. तुमच्या अंगाचं मांस द्या. किती पाहिजे? जेवढं वजनाचं पक्षी आहे तेवढं वजनाचं. हे तुला विली अंगठी तुळे मांस तयाचे, तुला विली अंगठी तुळे मांस तयाचे. तुडविली अंती कोणी माऊस तयाचे, तुडविली अंती कोणी माऊस तयाचे. राजा शिबी चक्रवर्ती, राजा शिबी चक्रवर्ती, कृपाळू दयाळू भूती, कृपाळू दयाळू भूती. तुला विले अंती, तुडविले अंती, तुळे मांस तयाचे, माऊस तयाचे, मांस तयाचे. माऊस तयाचे. हरि तू निष्ठुर निरगुण, हरि तू निष्ठुर निरगुण, हरि तू निष्ठुर निर्गुण, हरि तू निष्ठुर निर्गुण, हरि. बघा, शिबीला जन असणार आपलं तुळाभार करून अंगाचं मांस देऊन टाकलेलं आहे. सर्वांना माहित आहे. मांस किती दिलेलं आहे? जेवढं वजनाचं आहे पक्षी तेवढं मांस. आणि अंगाचं मांस संपलं, हाडच उरले. का? पक्षी तेवढं जड नव्हतं, पण जड झालं का? ते पक्षी नव्हतं, वरून देव होता. आणि तर मारणारा पारडी नव्हता, इंद्रदेव होता. का? त्यांना भीती होती, 100 यज्ञ झालं की माझी खुर्ची यानं घेईल. तवापासून भांडणं येतं खुर्चीसाठी, आतापासून नाही. तवापासून राजकारण चालूच आहे. म्हणलं त्याला कसं पाडावं, याला कसं पाडावं. शिबी राजानं अंगाचं मांस दिला म्हणून पुराणामध्ये नाव आहे. चला, ददी राजा अंगाची हाड दिला. का? एक राक्षस देवाला त्रास देत असताना देवानी वैकुंठात गेले, देवाला सांगितले आम्हाला वाचवा. देवाने म्हणलं ते राजा मेल्याच्या नंतर तो दैत्य मरणार आहे. का? त्या शिबी राजाच्या अंगातले जे हाड आहेत त्या हाडापासून एक बाण तयार करून आणि त्या बाणानं या राक्षसाचं मरण आहे. मग गेले राजाकडे, राजा तुमची हाड द्या. हाड देण्यासाठी याला जाळावं लागते. राजाने याला जाळलं, आपले हाड देऊन टाकला. म्हणून त्यांचं पुराणामध्ये नाव आहे. हरिश्चंद्र राजा सर्वांना माहित आहे. स्वप्नामध्ये दान दिला आणि जागृतीला खरं करून दाखवलं, म्हणून पुराणामध्ये नाव आहे. आपण बी दान देत नाही असं नाही. एका माईनं कीर्तन झालं की ते पाया पडलं की पैसे देतात. एका माईनं 500 रुपये दिले पाया पडून. मला बरं वाटलं, मी घेतलो, किशात ठेवलो, पण उगा बसलो नाही. माय एवढे लई कसका दिलात, घ्यायचं घेतलो. एवढे लई कसका दिलात तुम्ही? माईनं म्हणली, बापू 3 दिवसापासून बघलो, हे लोट कुठंच चलना. मी पुन्हा काढून बघितलो, अर्धच लोट आहे. अर्ध कुठं आहे की बेपत्ता. आपण दान देता असलं नाही. बघा, पांडवांनी यज्ञ करत असताना अश्वमेध घोडा परतेवर सोडलेला आहे. आणि त्या घोड्याच्या रक्षणासाठी अर्जुन निघाला, अर्जुनाच्या रक्षणासाठी देव निघाला. निघाल्याच्या नंतर एका 12 वर्षाच्या लेकराने घोड्याला धरलेलं आहे. धरल्याच्या नंतर अर्जुनाला, ए परा घोडा सोड. त्यानं म्हणला मी सोडणार नाही. अरे घोडा कशाचा आहे माहित आहे का? पत्र वाचिलो, युद्ध करावं लागते, करायला तयार आहे. अर्जुना सोबत ये म्हणाव मैदानामध्ये, मीच आहे, ये मैदानामध्ये. अरे तू लहान आहेस, लहान मोठा युद्धामध्ये जमत नाही. हिम्मत असलं तर पुढे यायचं.
अर्जुन पुढे आला. अरे मी इंद्राला जिंकलेलंय, बडेपणा सांगायचं नाही. 12 वर्षाच्या पोरानं युद्ध केला, अर्जुनाला मूर्छना करून टाकलं. चला कृष्ण आले. अरे अर्जुन पडला. कोण आहेस रे तू? म्हणला घोड्याला धरलो मी. कशाला धरलास? युद्ध करावं लागते. केलो मी. ते बेशुद्ध पडलं, त्याला उचला, न्या घरी न्या. अरे त्याच्या रक्षणासाठी मी आहे. मग काय म्हणणं आहे तुमचं? माझ्यासोबत युद्ध करावं लागल. त्यांनी म्हणले या मैदानामध्ये. अरे मी कोणाही माहित आहे का? मला काय देणं घेणं नाही. सोयरी करायची नाही तुमच्यासोबत, युद्ध करायचंय झालं. युद्धामध्ये आपला परिचय द्यायची गरज नाही. अरे मी द्वारकेचा राजा आहे, कृष्ण आहे. कशाला सांगता? या मैदानामध्ये देवाने युद्ध केलं, देवाला बी मूर्छना करून टाकलं 12 वर्षाच्या लेकराने. केल्याच्या नंतर बघा, घोडा धरलेला आहे लेकरांनी, घरी नेलेला आहे. मयूरध्वज नावाचा त्याचा बाप होता. 99 यज्ञ केला आणि 100वा पूर्ण होणार आहे. कृष्ण आणि अर्जुन दोघांनी मूर्छनातून उठले. अर्जुन देवाला म्हणता, देवा मला बेशुद्ध करू द्या, पण तुम्ही बेशुद्ध पडावं आणि 12 वर्षाच्या लेकराच्या हाताने मला लाज वाटायला लागली. त्यांनी म्हणले माझे भक्त आहेत. असे कसे भक्त आहेत? जगाला जीव देणारे आहेत. चला बरं बघू. दोघांनी निघाले. अर्जुन शिष्य झाले, कृष्ण ब्राह्मण झाले. दोघं निघाले. निघाल्याच्या नंतर राजाने बघितलं महात्मा आलेले, सिंहासन गादीवर बसवलेलं आहे, त्यांचं पाद्य पूजा केलेलं आहे. केल्याच्या नंतर तिथं घेतलं. बाबा ब्राह्मण देव होता, काय लागते तुम्हाला? ब्राह्मणानं सांगितलं, राजा माझ्या मुलाचं लग्न आहे, तुमच्याकडे मागणी करण्यासाठी आलतो. काहीतरी आम्हाला लग्नासाठी मागण्यासाठी आम्ही निघालो. मी, माझा मुलगा, माझं शिष्य, तिघं निघालो. येत असताना एका वाघानं माझ्या मुलाला धरलं आणि वाघानं म्हणलं मी याला खाऊन टाकतो. मी विनंती केलो, मुलाला खाऊ नका, वंश माझं एकटं बुडून जाईल. माझा मुलगा मेल्यानंतर माझा वंश बुडून जाईल, मला खा. वाघाने म्हणलं म्हाताऱ्याला खात नाही, वृद्ध झालेलं शरीर मला चालत नाही. मी म्हणलो मुलाच्या बदलेमध्ये काहीतरी मागा. तर वाघानं म्हणलं, राजा वाघाने मला सांगितलं या नगरामध्ये एक पुण्यवान राजा आहे, 99 यज्ञ पूर्ण केलेला आहे, 100वा करणार आहे, चालू आहे यज्ञ. त्याच्याकडे जा, करवतनं त्या राजाला वरून कापा आणि उजवांग मला आणून दिलं तर तुमच्या मुलाला सोडतो, असं वाघाने मला म्हणलेलं आहे. देतोस का राजा? राजांनी डोळ्यातून पाणी काढलं, रडायला लागला. वा मी भाग्यवान आहे, दैववान आहे. का? मेल्यानंतर शरीराला जाळतात, पण मेल्यानंतर सुद्धा हे शरीर एका ब्राह्मणाच्या कामाला 99 यज्ञ केलेलं पुण्य माझ्या फळाला आलं. देणारे कसं राहतात बघा. पण राजा करवतनं कापत असताना दुसरे कापू नये. एकीकडे तुमची बायको, एकीकडे तुमचा मुलगा कापावं लागल धरून. बर सांगतो मी, कापत असताना तुमच्या डोळ्यामध्ये पाणी जर आलं तर ते शरीर आम्हाला लागत नाही, रडत नाही मी. पण तुमचा मुलगा रडल, बायको रडल, त्यांनी रडल्यानंतर शरीर कामाचं नाही, रडू देत नाहीये. त्यांनी कापत असताना गाणं म्हणत कापावं लागल. सांगतो मी. मुलाला बोलवलं, बाळा करवत आणतोस का रे? आणलं करवत. काहीतरी काम असेल, बाळा आईला बोलून आण. आली बायको. तुम्ही दोघांनी मला वरून कापा. मुलानं करवत फेकून दिला, साष्टांग लोटांगण टाकला. बाबा काही चुकत असलं तर दंड द्या, मला शिक्षा द्या, पण असं पाप माझ्या हाताने करून घेऊ नका. कारण दुसऱ्याचं बोट कापल्यानंतर डोळ्यात आपल्या पाणी येते. करवतनं तुम्हाला मला कसं कापा वाटते. पाया पडतो तुमच्या. नाही रे बाळा, तुझ्या पाया मी पडतो, कारण शरीर एका ब्राह्मणाला दान द्यायचंय. बाळा त्या ब्राह्मणानं रिकाम्या हाताने गेलं, 99 यज्ञ केलेलं पुण्य निष्फळ होऊन जाईल रे बाळा. काप ना बाय. एकीकडे बायको, एकीकडे मुलगा कापायला लागला. गाणं म्हणत कापायला लागले. कापत असताना तोंडापर्यंत करवत आलं, डाव्या डोळ्यातून पाणी सुटलं. राजा रडायला लागलेलं. राजा रडत असताना ब्राह्मणानं थट म्हणे उठलेलं, ए चल म्हणलं मी येत नाही. राजा रडायला लागलेलं आहे आणि रडणाऱ्याचं शरीर आमच्या कोण्या कामाचं नाही. निघालो. पोरानं पळत गेलं, पाय धरलं. महाराज माझ्या
बापाला विचारतो मी. बस जवळ जाऊन विचारतात, बाबा दुखतही वाढते तुम्हाला, त्रास होतही वाढते, मला माहित आहे कापल्यानंतर किती त्रास होईल म्हणून रडता हो तुम्ही. पण ब्राह्मणानं रिकामी हाताने जायला लागले, बरं एवढं केलेलं सगळं निष्फळ होऊन जाईल, रडू नका तुम्ही. वाचा फुटली, राजा बोलायला लागला, बाळा अरे डाव्या डोळ्यातून पाणी सुटलेलं आहे, उजव्या नाही का. डावा अंग रडायला लागलेलं आहे, उजवं नाही. डावा अंग म्हणायला लागलेलं आहे, जेवढं उजवं अंग पुण्य केलेलं आहे तेवढं मी पुण्य केलं. मी असं काय पाप केलं असेल, आता लोकांनी कापतात आणि उजवांग ब्राह्मणाला देऊन टाकतात. मी काय पाप केलो बाबा, लोकांनी आता मला जाळून टाकतात म्हणून डावं अंग रडायला लागलेलं आहे. विठाल त्यावेळेस त्यांनी दिले म्हणून पुराणामध्ये त्यांचं नाव आहे. उगं नाव राहत नाही. मागणाऱ्याचं कुठं तर आहे का, मागणाऱ्याच कुठं तर आहे का, कुठंच नाही. बघा पॅम्पलेट मध्ये नाव राहते, देणाऱ्याचं की मागणाऱ्याचं. पंगत देणाऱ्याचं नाव राहते की जेवून घरी झोपणाऱ्याचं राहते. आमच्याकडे तर देणाऱ्याचं राहते बाबा, जेवून झोपणाऱ्याचं तोंड बघून म्हणतात. देवाने भिक्षाच्या रूपामध्ये गेलेलं एका, माय काहीतरी भिक्षा मिळेल का, या महाराज या, या. आज मागणी परई हे सांगावं, मागणं आणि देणं, दुसरं काही सांग. या महाराज पाद्य पूजा झाली का, साधू संत घरी आल्यानंतर त्यांची सेवा करणं कर्तव्य आहे असं म्हणतात. पुराणामध्ये, ग्रंथामध्ये, वेदामध्ये, शास्त्रामध्ये, संत वाङ्मयामध्ये सांगितलेलं आहे. आपल्या घरी जर अतिथी आला आणि रिकाम्या पोटाने रिकाम्या हाताने गेला तर आपल्या घरचं अर्ध पुण्य त्याच्या मागं निघून जाते. आणि त्याला घोटभर जर पाणी पाजवलं तर न बी दिला तर त्याच्या अंगामध्ये जेवढं पुण्य राहते त्याच्यातलं अर्ध पुण्य त्याला सोडावंच लागते, हे शास्त्र सांगते. विठाल म्हणून असणार. आता आम्ही काकाकडं काकूकडं राहताय की नाही, आल्याच्या नंतर कुठेही जाऊ द्या, पहिल्या नंबरला फराळ तर करतात, चहा तर करतात, दूध तर करतात. म्हणजे आम्ही कुठे बी कीर्तनाला जावं अर्ध पुण्य त्याच्याकडे सोडावंच लागतं. यायला माहित आहे, अर्ध उभं गुत्ता घेतात ते. या महाराज मध्ये बसवले, पाद्य पूजा झालं, पंचपक्वान जेवण केली त्या माईनं आणि पुढे ठेवलेलं आहे. महाराजांनी बघितलं, माय असलं जेवणा मी कस का, घरी मुलगा आहे का, आहे म्हणलं एक मुलगा. मग एक काम कर माय, मला जेवण वाढायचं असेल तर तुझ्या लेकराला बोलव आणि बोलून त्याला काप, मुंडक्यापासून कापून त्याचं शिर उकळामध्ये कुटून त्याची भाजी करून मला वाढ, मग मी जेवतो. कोणाला वाढ जर नाही वाढलीस निघालो माय. महाराज बसा, रिकाम्या पोटानं जाऊ नका बोलवतो. 5 वर्षाचं पोरग बोलवलं पळत आला, बाळा ये रे. आलं की मिठी मारला आईला. मिठी मारल्यानंतर आईच्या डोळ्यातून पाणी. आई रडतोस, काय झालं, डोळे पुसत, काय झालं. आपल्याकडे एक महात्मा आला. महात्मा आला, कुठंही म्हणलं महात्मा, मध्ये बसलेले रे. काय म्हणतात, जेवण मागतात. चल बरं मी बी वाढतो, तू आणि मी दोघही वाढता. बाळा त्याचं पोट भरवण्यासाठी तुला मरावं लागते. 5 वर्षाच्या लेकरांनी म्हणतो, आई जन्माचं सार्थक झालं माझ्या, का माझं ध्येय एका महात्म्याच्या कामाला येतंय. मी किती पुण्यवान असेल. आई लवकर काप मला. लेकरांनी म्हणायला लागलेलं आहे आईला, कापा वाढते. मधल्या घरात नेली लेकराला. हो, या जीवावर दगड ठेवून लेकराचं शिर कापले, मुंडकं कापले आणि त्या मुंडक्याला उकळात टाकून भाजी तयार केली. महाराज बसा जेवायला. महाराजांनी बसले. माय मी जसं म्हणलो तसं भाजी केलीस का, हो म्हणलो. पण माय माझा एक नियम आहे. काय नियम आहे,
माय तुझ्या घरी लेकर आहेत का? म्हणलं होत एक लेकरू, त्याला मारून टाकलो. माय ज्या घरामध्ये लेकर नसतात त्याच्या घरी मी पाणी पिना कसं जेवण करू? किती सत्व येईल. देणाऱ्याचे नाव उग पुराणामध्ये आहे का? म्हणून एका ठिकाणी महात्मा त्या महिलेचं वर्णन केलेलं आहे. पतिव्रत कांता नामतेचा गुणा, पतिव्रत कांता नामतेचा गुणा, पतिव्रत कांता नामतेचा गुणा, पतिव्रत कांता नामतेचा गुणा, अतिथी भोजन खाली नित्य, अतिथी भोजन खाली, 5 वर्ष बाळा माझा चिल्लाळा, 5 वर्षाचा बाळ माझा चिल्लाळा. महाराज काय सांगा म्हणलं. बाळ लहान होता, 5 वर्षाचं लेकरू होतं महाराज. एकटाच होता. मला कापलो त्याला आणि तुम्हाला दिलो. तुम्ही म्हणता ज्या घरामध्ये लेकरू नाही त्या घरचं पाणी पित नाही. आता कुठून आणू मी लेकरू? घेऊन अचिल्या गेली पाकशाळा, देवोनिया चिलिया गेले पाठशाळा, कापियेले बाळा, कापियेले बाळा, सांगून ने कापियेले बाळा, सांगून कापियेले कापियाले बाळाचा गुणा, पाक माझी शिरा खातली उकळी, पाक माझी शिर खातली उकळी, रसिक गाय आवडीने, रसिक गाय आवडीने, पतिव्रत कांता नामतेचा गुणा, पतिव्रत कांता नामतेचा गुणा, पतिव्रत कांता नामतेचा गुणा, पतिव्रत चांगला पतिव्रत गाता नाम ते. पाठ आहे की नाही की वाटलं मला. देणाऱ्याचे नाव पुराणामध्ये आहेत. त्यांनी निघून गेले पण त्यांचं नाव अजून आठवणीमध्ये राहिलं. म्हणून माय कोणाला बी मागलं तर उसनं देत जावा, देत जावा. मागू नका बरं का, मागूच नका आणि ते देत जावा. कारण देणारा देवाला आवडतो, मागणारा आवडत नाही. मागायची जात आपल्या, आपण देतच नाही, मागताच. आणि काय मागावं हे आपल्याला कळत नाही. एकानं 12 वर्ष तप केलं, देव प्रसन्न झाला. काय पाहिजे रे बाबा माग, त्यानं विचार केला, आता मागितलो उद्या मेलो, कसं करू आता? असं मागावं मी मेल्यानंतर महागल्ले बी बसून खाऊ. हुशार होत, चतुर होत, मागतात बरं का तसे लोक, हुशार राहतात. मागितलं देवा मी मरो
तुझी देणगीच न सरो. देवाने म्हणलं तथास्तु, जा घरी. निघाला. घरी निघाला. येत असताना मंदिर होतं. मंदिराकडाला दर्शन घेतला. मंदिराच्या देवाच्या समोर एक वंजळभर तांदूळ होतं. यानं तेवढं तांदूळ घेऊन घरी नेऊन प्रसाद म्हणून खावं म्हणून त्यानं एक उपरण्यामध्ये तांदूळ घेतला. हात लागल्याबरोबर जेवढं घेतला तेवढं तिथं तयार झालं. घेतला, तयार झालं. घेतला, तयार झालं. देवाची देणगी होती. गटोडं बांधलं, डोक्यावर घेतला, घरी गेला. बायको म्हणली, देव भेटलं का? भेटलं. काय मागितलं? चिंता करू नको, मी मेल्यानंतर पिढ्यानपिढी बसून खाईल असं मागितलं. मी मरो, मी मेल्यावर बी तुझी देणगीच न सरो. बरं बरं, चांगली गोष्ट आहे. बरं, मग डोक्यावर काय? गठोड आहे. कशाचं? तांदळाचं. काय करायचं? याचं शिरा कर, गाव सगळ्याला आपण जेवण देऊ. एवढं चिंताच करू नको. सरतच नाही. डोक्यावरचं गठोड खाली टाकला. ते खाली पडलं. दुसरं एक तयार झालं डोक्यावरच. पुन्हा काढला, पुन्हा टाकला, अजून एक झालं. टाकला, अजून एक झालं. टाकला, अजून एक. सगळं घर सगळे गटोडेच गटोडे. एक डोक्यावर तसंच आहे. बायको म्हणली, देवाला काय मागितलो का? सनी घेऊन घरी आलो. बसा जेवायला. केली टप म्हणजे स्वयंपाक. बसला जेवायला. परातीमध्ये भात, भातीमध्ये वरण टाकला आणि कालवला. तोंडामध्ये एक घास ठेवला. ठेवून दुसरं घात घेऊत म्हणजे कोणा हातात एक तयार झालं. तोंडात आहे, हातात आहे, परातीत आहे, डोक्यावर आहे. घर सगळे गटोडे आहेत. तोंडातलं सगळा गिटकला. गिटकल्याबरोबर हातातलं तोंडात ठेवून म्हणजे कोणा तोंडामध्ये दुसरे तयार झालं. मशीनच. आता हातातलं तोंडात ठेवूच देना, मध्येच मशीन चालू झालं. खायचं आणि गिटकायचं, गिळायचं का? किती खाईल आता? किती खाईल? किती खाईल? आता लय बी एवढं आमचं माणूस खाणार राहील तरी बी किती खाईल? लय खायना बरं का, उभं आहे ते. किती खाईल? खाल्ला खाल्ला खाल्ला, पोट फुगलं. तोंडातलं कमी व्हायच ना. पोट फुगलं, फुटलं, मेलं. किती वर्ष तप केला? मागायचं कळालंय का? पण त्याची मागणी कशी होती? मेल्यावर बी सरू नये. मी मरो, तुझी देणगी न सरू. मेल्यानंतर तुमच्याकडे लावतात का बाजा वगैरे? तिथं बी बाजा लावले, बँड लावले, भजन बी लावले. आले सगळे भजनाला. त्याला असं मेलत, भिंतीला बसवले. त्याला बसवल्यानंतर बघा आता संध्याकाळचे 4-5 वाजले. उचला रे बाबा, लवकर आंघोळ घाला, त्याला निवता बाबा. असं म्हणण्यामध्ये कोणी जवळच जायना का? पोट फुटलं होतं, वाशव लागतं. कोणी जवळ जायना, पण चौघ उठले बॉडीगार्ड. एकानं म्हणते, दादा वास शेवलाले. म्हण, कसं येते रे वास? आपलं वास दुसऱ्याला जाते, आपण पिल्या. त्याचं आपल्याला कसं वाट येते? चला. चौघ गेले. इकडून दोघं धरले, इकडून दोघं धरले. त्याला उचलले, अंगणामध्ये येऊन उभा केले. मध्ये बघता तर एक बसून भिंतीला तसंच आहे. भजन करणारे टाळ घेऊन घरी. हलकी वाजणारे कोण्या गल्लीनं गेले की काय की भूत झालं, भूत झालं. बेपत्ता जिकडं तिकडं पळून गेले. यांनी चौघच आहेत. मधी बघला येता, याच्याकडे बघला येता. एकानं दुसऱ्याला म्हणते, दादा मध्ये एक बसल्यावनी दिसलाय. यानं म्हणते, पिल्यामुळं डबल दिसलाय रे आपणाला. पिल्यामुळं डबल दिसलाय. घाला आंघोळ. याला आंघोळ घातले, तिरीडीवर बांधले, उचलले, पुढे सरकले. मागे बघता तर झोपून एक आहे, मध्ये एक बसून आहे, झोपून एक आहे, त्याच्या खांद्यावर एकटा आहे. तिघ झाले. त्यांनी म्हणले, आपणाला यानं सोडणं आता का? सनी लागली आता आपणाला, कसं करू? तर आता त्याची मागणीच होती, मी मरो, तुझी देणगी न सरू. मेल्यावर बी सरू मी. आता एकाला 3 झाले. एकाने म्हणले, आपणाला पियालाच कोण काही द्यायला नव्हतं, याला नेवता जाळता येता येता पिऊन होता. आपला धंदाच बरा आहे. नेले 20व्या ठिकाणी ठेवले. 20वा सोडले. खांदा बदलले. बदलतात का तुमच्याकडे? पुढले महागाले, महागलं पुढे गेले. त्याला उचलले, पुढे सरकले. मागे बघता तर अजून एक झोपू नये.
एकाला 4 झाले. त्यांनी म्हणले यानं सोडणार आपणाला. सनी लागले कसं करूता याला दुरूनच फेकून देऊ आणि फेकून देऊन एकीकडे पळून येणं संघच येते आपल्या माग. यानं काय तप केलं काय मागितलं की आपल्याला काय माहित आहे. एक काम करूता 4 चारीकड पळून जाऊता यानं येऊच नाही जवळ गेले. म्हणले दुरून 4 दिवस एका ठिकाणी येऊन बरं तू तिकडं मी इकडं हा जमलं बाबा. 1 2 दूर फळ जवळ हा बरोबर 3 म्हणले आणि दंड म्हणल्या फेकले. होते का म्हणाला होते तर त्याला फेकताना बघलेत का म्हणाला कसं फेकले ते सांगलाय. 4 चारीकड पळून गेले पण त्याची मागणी अशी होती एकेकाच्या खांद्यावर एक एकटा होऊन फिरला झालं ते. त्याला मला जड होले मागणी होती रे त्याची विठ्ठल. देवाकडे काय मागावं हे आपणाला ज्ञान नाही म्हणून साधू संत मागणी करतात. तुकोबरायने देवाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर देवाने खाली मान घातलेले. तुकोबराय रडतात देवा अरे लोकांनी मला मारलं भजन सोडलो नाही. निंदा केली भजन सोडलो नाहीये. गावातून काढून दिले भजन सोडलो नाही. बायको मेली भजन सोडलो नाही. पोरं मेले भजन सोडलो नाही. ढोरं मेले भजन सोडलो नाही. माय बाप सगळंच गेलं भजन सोडलो नाही. तुझं दर्शनासाठी आलो आणि तू खाली मान घालतोस. पाप काहीतरी दंड लाव मला. काय चुकत असलं तर दंड दे शिक्षा दे पण मान खाली घाल नको मला तोंड दाखव. देव रडता तो कोबा एवढं बोल नको रे बाबा कारण तू केलेलं पुण्य डोक्यावर जड झाले रे बाबा. तू सौकार मी कर्जदार आहे. मी बाकीदार आहे तू मालक आहेस रे बाबा. तू कोबा 7 पिढ्यापासून भजन चालू आहे अजून कोण काही मागितलं नाही. काहीतरी माग काय मागणे अमानुचित काय मागणे अमानुचित वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत जाणत काही मागणे अमानुचित काही मागणे अमानुचित वडिलाची रीत जाणत सो वडिलाची रीत जाणत सो काही मागणे अमानुचित वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत जाणत काय मागणे अमानुचित वडिलाची रीत जाणत से वडिलाची रीत जाणत काय मागणे हे अमानुचित. आम्हाला काही मागायचं नाही का. परंपरेमध्ये आमचे कोणी मागितले नाही. आम्ही कसं मागून कलंक लावून घ्यायचं. मागायचं नाही आम्हाला. हात बसरी जिणे धिगत्या हात बसरी जिणे धिगत्या हात बसरीजीने धिगत्याचे हात बसरीजीने धिगत्याचे तुका मनकारी प्रमाण ठेंगणे तुका मनकारी प्रमाण ठेंगणे हात बसरी जिणे धिगत्याचे हात बसरी जिणे धिगत्याचे कमन करे ब्रह्मांड टेकणे तू कमन करे ब्रह्मांड टेकणे हात बसरीजी धिगत्याचे हात बसरीजी तुकोबरायाला देव म्हणतात का मागत नाही. तुकोबराय म्हणतात ज्याचं जीवन धिक्क आहे हात पसरणार त्याचं जीवन धिक्क आम्ही म्हणता. आम्ही कसं मागावं. देवाने म्हणतात माझ्यासाठी मागा माझ्यासाठी मागा.
तुम्ही माझ्यासाठी भजन करता, माझ्यासाठी मागत नाही का? माझ्यासाठी तर मागा. आ देवा मनसे काय हे बाबा मनसे काय हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा मनसे काय मागा हेच देगा पांडुरंगा हरी बोल. हेच देगा पांडुरंगा मनसे काही मागा हेच देगा पांडुरंगा हेच देगा ए देवा मनसे काही मागा, तुम्ही मागा म्हणता म्हणून मी मागायला तयार झालो. देव नाचायलाच लागले. वा तुकोबराय मागतात आता, तुकोबरायनी मागतात आता, तुकोबरायनी मागतात. मी तुकोबरायला काहीतरी देणार. म्हणजे देवाला असं वाटलं स्वर्ग मागतात काय की, देवाला असं वाटलं वैकुंठ मागतात काय की, देवाला असं वाटलं पाताळातलं राजा करा म्हणतात काय की, ब्रह्मदेवाची पदवी मागतात काय की, इंद्राची पदवी मागतात काय की, असं देवाला वाटलं. पण तुकोबरायनी काय मागितली अभंगाच्या पहिल्या चरणात? देवा तुला द्यायचं असेल तर एवढंच दे. काय देव तू कोवराया,
तुकोबरायने म्हणतात, देवा तुम्हाला ज्यांच्या चित्तामध्ये जाऊन बसावासं वाढते त्यांची संगत मला दे. देवा ज्यांच्या चित्तामध्ये तुम्हाला राहावासं वाढते, वास करावासं वाढते, त्यांची मला संगत दे. या अभंगामध्ये तुकोबरायांनी संगतीची मागणी केलेलं आहे बरं का, दुसरं मागणी केलेलं नाही. का असंय, संगतीमुळं आपल्या जन्माचं सार्थक होऊ शकतो आणि संगतीमुळं आपल्या जन्माचं बर्बाद होऊ शकतो. दुसऱ्याची संगती सोडा. असं म्हणतात, सज्जन संगती देवाची संगती, दुर्जनाची संगती. पैसे देऊन दुर्जनाला दूर ठेवावं, संगती करू नये. कारण दुर्जनाच्या संगतीमुळं आपण अधपतनला जातो. ढेकणाच्या संग हिरा जो बंगाला, तू संग नाडीला साधूचा, तू संग नाडीला साध. ढेकणाच्या संग हिरा जो बंगाला, तू संग नाडीला साधू द्यायचा, तू संग नाडीला साधू द्यायचा. कधीच भंगत नाही. बघा हिऱ्याचं असं महत्व सांगतात, लोखंडाच्या ऐरणीवर ठेवून घनाने जर मारलं, एवढा निबर हिरा आहे, एकतर उडून जाणार नाहीतर लोखंडाला छिद्र पडणार, पण फुटणार नाही. काही ताकद असेल त्याच्यामध्ये, पण त्याच्या जवळ एक ढेकून जाते, गेल्यानंतर त्याला भेटणार, जवळ जाऊन बसते, पाहिजे त्याला जवळ बसते. राम राम, तुम्ही हिरे, आम्ही ढेकणं, आम्ही लहान, तुम्ही मोठे, वा 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 वा. उग तुमच्या संगतीमध्ये आमचंही कुठं मोठेपणा राहते म्हणून आम्ही यायला लागलो. गरीब माणसं आम्ही, लहान माणसं, बरं तुमच्या बरोबरीला आम्ही बसू शकत नाही, उग पायापच्ची आम्ही बसतो. असं म्हणतात. जाता जाता आपलं रगत त्याला लावतात, त्याचे दोन तुकडे करतात, झाला. तसे बाजातले ढेकणं त्या हिऱ्याला फोडतात, पण आता बाज राहिले नाही, ढेकणं राहिले नाहीत. ते ढेकणं दोन पायाचे गावात आहेत का तुमच्याकडे? नाहीत म्हणून तर सप्ताह आहे. राहिल्यावर सप्ताह कसं होईल बरं? हो दे. तुम्ही हिऱ्यावनी लोक आहोत बरं का. ढेकणाला जवळ येऊ नका, त्यानं तुम्हाला फोडते. आणि कवडीची किंमत ठेवू ना का, त्याच्या संगतीनं आपली किंमत. कबीरदास महाराज म्हणतात, संगत करना संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी, तेरी सच्ची बनेगी. अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी, तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी 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 बनेगी. तेरी अच्छी बनेगी. महाराज सांगतात, संतन की संग लागो रे. बाबा दुर्जनाची संगत करू नका, संताची संगत करा, सज्जनाची संगत करा. दुर्जनाच्या संगतीपेक्षा सर्पाला जवळ ठेवलेलं लई फायदा आहे. सर्पाला बर का, सर्पाच्या एका दातामध्ये विष आहे, दात पाडा, सर्पापासून भीती नाही. त्याच्यापेक्षा डेंजर बर दुर्जन माणूस. अजून सांगू का, दुर्जन माणसापेक्षा इंचूला जवळ ठेवलेलं बरं. इंचू माहित आहे ना, भेटलंय का कोणाला? भेटणाऱ्याला विचारावं काय राहते ते.
इंचूला जवळ ठेवलेलं बरं का? त्याच्या इंचूच्या नांगीमध्ये विषय, नांगी कापा, इंचू पासून धोकाच नाही. मी सांगत नाही, शास्त्र सांगते. तक्षकस्य विषम दंते मक्षका विषम शिरे वर्षिकच्च विषम पुच्छ सर्वांगो दुर्जनो विषम. सापाच्या एका दातात विष आहे, इंचूच्या नांगीत विष आहे, पण दुर्जनाच्या केसामध्ये विष भरलेलं आहे. कधी आपलं वाटोळ होईल हेच बघते. उग म्हणतात गाडी घेतला, वा 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 वा, आम्हाला बी कधी बसता येते, चांगलंय बाबा. शेत घेतला, वा 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 वा, चांगलं आहे. सोयाबीन लई झालेत म्हण तुम्हाला, बरंय 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 बरंय. गाडी घेतलेलं बरं झालं, कधी कीर्तनाला जाता येतं, आम्हाला बसता येते. पुढं म्हणते, माग विचार करते कधी ऍक्सिडेंट होईल याच. हा, हृदय हलालम विषम. बघा, दुर्जना प्रिय वादेच न त्यास दुषाचं कारण मधु तिष्ठती जीवाग्रे हृदय हलालम विषम. मधु म्हणजे मधाप्रमाणे गोड बोलते, गोड बोलूनच काटा काढते. तुला कळणार बाबा, त्याची संगत नकोय दुर्जनाची, सज्जनाची संगत. बघा असं म्हणतात. विठाला अजून संगतीचे 3 प्रकार आहेत: कुसंगती, विसंगती आणि संत संगती. कुसंगतीच्या जर संगतीत बसलो 100% आज पतनला जाणार, नरकालाच जाणार, आपलं वाटोळच होणार. बघा, राजहंस नावाचा पक्षी झाडावर बसला, राहायला लागला. मस्त राहत असताना त्या झाडाच्या सावलीला राजानं विश्रांतीसाठी बसवता. राजाला झोप लागली आणि झोप लागल्यामुळं तोंडावर ऊन या लागलं. राजहंस पक्षीनं बघितलं, राजा आपल्या नगरीचा आहे आणि तोंडावर ऊन आलं आणि झोप मोड होईल म्हणून पंख दोन्ही असं धरलं आडवं, ऊन लागू नये म्हणून. आणि तिच्या शेजारी कावळा आलता. बघितलं, दादा काय करालास? काय नाही बापू, म्हणलं माझ्याकडे सोयरा आलाय. मग काय करा, ऊन लागू नये म्हणून मी असं 2 पंख धरलो. मी बी धरू का? त्यानं म्हणला, नको बाबा तू. नाही, मी बी धरतो. तू 1 पंख आणि मी 1 पंख, तुला कशाला एवढं अडचण? मी आहो की, मी बी धरतो. धर बाबा. ते धरलं 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 आणि कावळ्यानं म्हणलं, जर राजानं राजहंसाला बघितलं आणि राजहंसाला मान सन्मान देईल का, मला ऊन लागू देईल नाहीस म्हणून, मग या राजहंसाचं कसं वाटोळं करावं म्हणून कावळ्यानं जाता जाता राजाच्या तोंडावर विष्ठा टाकून पळून गेला. विष्ठा टाकला. राजानं डोळे उघडून बघितलं, कावळा दिसला नाही, ते उडून गेलं. कोण दिसलं? राजहंस पक्षी. बाण लावला धनुष्याला आणि मुंडकं उडालं. कोणाच्या नादीने गेलं? कावळ्याच्या संगतीनं. म्हणून कावळ्याच्या संगतीत बसू नका. हा, माणसाच्या रूपाचे कावळे आहेत बर का, चांगलं झालेलं दे कोणा. कुसंगती, विसंगती. अजून एक सांगतो, विसंगती जर झाली तरी तसंच आहे. बघा, अगोदर मी दृष्टांत सांगतो आणि दृष्टांत झाल्यानंतर तुकोबरायचं त्या दृष्टांताला लागून एक परमानय महाराज म्हणतात. महाराष्ट्रामध्ये सोयरीसाठी एक पोरग फिरलं आलं. महाराष्ट्रामध्ये मुली कमी झालेत म्हणून सोयरीक झालीच नाही. झाली नसल्यामुळं त्यानं कर्नाटकामध्ये आलं. आल्यानंतर मुली भेटले त्याला, इकडं सोयरीक झाली, लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर पहिल्या दिपाळीला सासरवाडीला निघाला. पण त्याला कन्नड येत नव्हतं आणि तिला मराठी येत नव्हतं. ते जुन्या काळातली गोष्ट आहे. आता फोनवर सगळं बघून घेवलाय, पण अगोदर बोलत नव्हते नवरा बायको. निघाले, एसटी मध्ये बसले दोघांनी, नवरा बायको निघाले. महाराष्ट्रच्या बांड्रेवर येईपर्यंत, कर्नाटकच्या बांड्रेवर येईपर्यंत याच्याकडे उल्हासपणा होता आणि कर्नाटक मध्ये आलं एसटी तर तिच्याकडे उल्हास आला. आता माझं प्रांत आहे, माझं प्रांत आहे. आता त्यानं जवळ येऊन बसला. आल्याच्या नंतर विचार केला, काहीतरी बोलावं बायकोला, काहीतरी बोलावं बायकोला, काहीतरी बोलावं. आता काय बोलावं? गाव आलतं. त्यानं म्हणला, हे कोणतं गाव? तिला काय कळच ना.
तिनं म्हणली या नंद्री. याला वाटलंय गावचं नाव या नंद्री. हेच का गावचं नाव या नंद्री. पुढे गेल्याच्या नंतर अजून याला उल्हास वाटतो. आता मला बायको बोलली. अजून मी विचारतो अगं हे कोणतं गाव. तिनं म्हणली या नंद्री. त्याला वाटलं मोठी या नंद्री हे धाकटी या नंद्री असं दोन राहतात कुठं. पुन्हा पुढे गेल्यानंतर अजून त्याला उल्हास वाटला. अजून बोलाव अजून एक गाव आलं. अगं हे कोणतं गाव. तिनं म्हणली या नंद्री. तिनं म्हणलं तीन कसं राहतात एका ठिकाणी. त्याला वाटलं राहतील बाबा धाकटी मधवी थोरली. चला पुढे गेल्यानंतर अजून एक गाव आलं. अजून विचारलं अगं हे कोणतं गाव. तिनं म्हणली या नंद्री. मला चार कसं राहतात एका ठिकाणी. तिने का मला येड्यात काढलाली कसं म्हणा. म्हणजे तिच्याकडे आलो म्हणून मला येड्यात काढाली का. बर 4 असू. पुढे गेल्यावर अजून एक गाव लागलं. रागानं मला ये कोणतं गाव. रागानं मला तिनं मध्ये या नंद्री. त्यानं दणकून अजून तुमचं झालं नाही. झाल्यावर कसं मारायचं कळते. उग पक्वा झाला पावडर लावलं तर जमना. एवढं मारल्याबरोबर तिनं काय म्हणली सुमकुडरी म्हणली. म्हणजे उग बसा. त्यानं म्हणलं या गावचं नाव सुमकुर्डी म्हणून अगोदर सांगू नये. कशाला मार खात होतीस. अगोदर सांगू नये. कशासाठी सांगितलं. विसंगती झाली. कानडीने केला मराठा प्रचार एकाचे उत्तर एक नाही. एकाचे उत्तर एक नाही. एकाचे उत्तर एक. कानडीने केला मराठी प्रचार एकाचे उत्तर एक नाही. एकाचे उत्तर एक नाही. एकाचे उत्तर एक नाही. कानडीने केला मराठा प्रचार. तुम्ही जाना बाबा रोज जात तुम्ही. नाही टाइम लागलं मला म्हणलं पाऱ्याचं टाइम आहे. मला वाटतं कीर्तनाचं टाइम झालंय काय की मला काय विठाल म्हणून संताची संगत मला द्या. हो संताची संगत म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये देव आहे. संत संगती देई चरण सेवा. संत संगती देई चरण सेवा. देण्या तुझा विसरण पडावा. देण्या तुझा विसरण पडावा. हाची भाव माझी या देवा पूर्वी देव मनोरथ. हाची भाव माझी या देवा पूर्वी देवा मनोरथ. कारण माझ्या मनामध्ये याच्यापेक्षा दुसरी इच्छा नाही देवा. ज्याच्या चित्तामध्ये तू जाऊन बसलेला आहेस, ज्याच्या चित्तामध्ये तुझा वास आहे आणि त्यांचं मला संगत दे. देवसे चित्ते त्यासे घडावे संगते. त्यांची मला संगती घडू द्या. कारण त्यांची संगती घडली तर तुमची संगती मला घडणारच आहे. बघा संताच्या संगतीमध्ये देव मिळू शकतो. मराठवाड्यामध्ये एक महात्मा झालेलं सर्वांना माहित आहे. परमपूज्य गुरुवर्य सद्गुरु वैकुंठ वासे मोतीरामजी महाराज फळेकर मोठे महात्मे होऊन गेलेले. बघा असं म्हणतात त्यांच्या जीवन चरित्रामध्ये एकाच तारखेला 2 ठिकाणी कीर्तन त्यांनी केलेले आहेत असं म्हणतात. आम्ही काही बघितलं नाही. बघा त्यांनी देऊची वारी करत असताना घोड्यावर बसलेले आहेत. बघा मारवाडी समाजाचे त्यांनी असं म्हणतात 70 वय झालेलं आहे. त्यांच्या पायाला एक दुख होतं आणि त्या दुखामध्ये 6 किडे होते.
त्यांनी म्हणतात ते किडे कोणी जरी काढलं तर काढू देत नव्हते, त्यांना साखर टाकतो ते खाऊन आराम करा म्हणून. बघा एवढे मोठे आणि त्यांचं पट्ट शिष्य म्हणणारे गुरुवर्य वैकुंठवासी मारुतीराव महाराज दस्तापूरकर, त्यांचे पट्ट शिष्य. का पट्ट शिष्य? बघा त्यांना दुःख झालेलं होतं. हजारो शिष्य मंडळी विचारलं महाराज तुमचं दुःख का कमी होत नाही? त्यांनी म्हणले कमी होते, तुम्ही कोणीतरी ते काम करावं लागते. काय करायचंय महाराज सांगा? तुम्हाला अमेरिकेला न्यायची ताकद आहे आम्हाला, आमच्याकडे पैसा आहे. काय करायचंय? काय नाही म्हणलं, कुठं जायचं नाही, इथंच कमी होते. कोणीतरी एकटा उठा आणि या दुःख पशी तोंडानं आपल्या दाताने दुखाला फोडा आणि मध्ये पूरगत आहे ते सगळं तुम्ही पिऊन टाका, मग दुःख कमी होते. हे शिष्य मंडळी मी करतो म्हणणारे महाग सरकले, तुमचं तुम्ही बघा. पण त्याच्यामध्ये एक पट्ट्या उठला बरं का, मारुतीराव महाराज. महाराज मी पियाला तयार आहे. अरे पूरगत आहे मध्ये, हो म्हणलं पियाला तयार आहे, ये मग मारती ये. बघा काय प्रेम गुरु शिष्यच आहे. गेल्यानंतर हा पाय पुढे केले आणि डोळे झाकले आणि दाताने त्यांचं फोडले आणि गटगट पिया लागले. ते पूरगत नव्हतं, आंब्याचं रस होत मध्ये. महाराजांनी आशीर्वाद दिले, बाळा जा माय मारुती, मरे पर्यंत तुझं परमार्थ टिकल, तू जाई पर्यंत तू कीर्तन करशील. बघा त्यांनी 365 दिवसामध्ये 2200 कीर्तन करतो. ते काय कॅपॅसिटी असेल बघा. विठ्ठल सदा विठ्ठल विठ्ठल मोतीराम महाराज आणि 4 शिष्य मंडळीला घेऊन देऊला निघाले. पुण्याच्या अलीकड ते दिव्य घाट आहे, उतरटीला अंधार पडला. अंधार पडल्याच्या नंतर जिम 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 पाऊस पडायला लागलं, गरजायला लागलं आणि घोड्यानं भिलं. महाराजाला फेकून दिलं आणि घोडं पळून गेलं. महाराज काट्याच्या कुपात पडले. वय झालेलं होतं 70 वर्षाची. एकतर मारवाडी समाजाचे नाजूक पिंड, कृष्य झालेलं शरीर. देवा पांडुरंगा तुकोबा ज्ञानोबा दुखायला लागले. शिष्य मंडळी आले, उचलले, एका झाडाच्या बुडाला नेऊन बसवले. महाराज काटे मोडलेत का? होय रे सगळे काटे मोडलेत. काटे तर काढा की रे, कोणतरी बघतात काटे का निघतात का मध्ये मोडलेले. काटे काढायला लचकन लागते. कसं करायचं? अंधारामध्ये कुठं भेटल? मारुती महाराजांनी रस्त्याला आले, बघितले, एक आवाज आला लचकन. अरे आहे वाटते, ओ मामा इकडे या. लचकन आहे का तुमच्याकडे? हो म्हणलं इकणारच आहे मी बाजारामध्ये, मग आम्हाला एक द्या. केवढ्याला आहे? त्याने म्हणलं महाराज आहोत का तुम्ही? हो म्हणलं. वारकरी आहोत का? हो म्हणलं. मी पैसे घेत नाही, फुगड देतो. लचकन कशाला? आमच्या गुरुला काटे मोडलेत काढण्यासाठी. असं आहे का? मग मी काढतो की. कुठे आहेत गुरु तुमचे? चला दाखवतो. बघितलं, महाराजांचं तेज बघितले आणि त्यांनी म्हणले हे कोण आहे तू? एवढं तेज त्यांच्या चेहऱ्यावर. हे मोतीराम महाराज आहेत. हेच आहेत का? बरोबर. मी पाया पडू का? दर्शन? हो म्हणलं पडा. लोटांगण टाकली त्यांच्या पायावर. देवा पांडुरंगा त्रास व्हायला लागलेले रे मला, किती त्रास दे, तुझी वारी सोडणार. महाराजांच्या मुखात विठ्ठला पांडुरंगा. महाराज चिंता करू नका, मी काटे काढतो. कोण आहेस रे तू? मी लचकनवाले आहे, काटे काढतो. एक 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 काटे. 2 तास सेवा केली. केल्यानंतर महाराज किती पैसे रे तुझे? महाराज तुमचा आशीर्वाद द्या मला. मला लेकर बाळ बायकोय, माझं संसार, माझं धंदा चांगलं चलाव बरं. तुम्ही चांगलं मला आशीर्वाद द्या. पैसे घेत नाही तुमच्याकडून मी. महाराजांनी पाया पडून जाता जाता महाराजांनी त्याच्याकडे बघितले. ए लचकनवाल्या इकडे ये. महाराज अजून काटा आहे का? इकडे ये तू. आलं पळत. पळत आल्यानंतर महाराजाला उठता येत नव्हतं.
म्हणजे काटे मोडले, त्रास झालं, वय झालेलं होतं. महाराजांनी बसल्या ठिकाणी त्याच्या पायावर लोटांगण टाकले आणि टाकल्याबरोबर उठले नाही, त्याचे पाय गच्च धरले. बघा, आपल्या जिभेनं त्यांचे पाय चाटले. ए पोरांनो इकडे या रे. ते आले, पळत आले, टप टप पाया पडा. तिने म्हणले लचकनवाल्याचे पाया आणि जिभेनं पडा पडा टपमन पडा. पडले, ते चौघ पडले आणि ते लचकनवाल्या निघून गेला. ते शिष्य मंडळी म्हणले, महाराज एकतर मारवाडी समाजाचे तुम्ही आणि एकतर महान व्यक्ती तुम्ही, गुरु, हजारो शिष्य मंडळी तुमची आहेत आणि तुम्ही एका लचकन काटे काढल्यामुळे त्याचे पाया पडणं, त्याचे पाय जिभीनं चाटणं आम्हाला बरं वाटलं नाही. अरे 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 अरे, अजून तुम्हाला अक्कल आली नाही का रे येड्या हो? एवढ्या पावसामध्ये, एवढ्या विजा चमकत असताना, एवढ्या माळामध्ये कोणता लचकनवाल्या येते कळलं नाही तुम्हाला? अरे लचकनवाल्या नव्हता येड्या हो, माझा देव आलता रे, म्हणून तुम्हाला दर्शन द्यायला लावलो. विठ्ठल संतांच्या संगतीमध्ये देवाचं दर्शन मिळते, म्हणून त्यांची मला संगती द्या आणि तेवढंच वासना माझं पूर्ण करा. असं अभंगाचं दुसरं चरण. ऐसे झोपल्या वाटते तुम्ही, म्हणजे टाळी ऐकू आलं नाही तर झोपा झोपा. आता काय कर, 11:15 वाजले. आपली वेळ संपली, चिंता करू नका. एक 5 मिनिटं 10 मिनिटं घेऊ का? 5-10 मिनिटं. आईशी आवडते म्हणा देवा पुरवावे वासना. देवा माझी वासना पूर्ण करा, ह्याच्यापेक्षा माझी दुसरी वासना नाहीये कोणती. फक्त
संगती मला साधू संताची द्या, याच्यापेक्षा दुसरी मागणी माझी नाहीये. एवढं माझं पूर्णता करा. अभंगाचे 2 चरण झाले, राहिले 2 चरण आणि 2 चरणाचं चिंतन चलत्या भावार्थ करता येते. तत्पूर्वी एक भजन आहे. सर्वांनी हाताने टाळे वाजवायचं आणि मुखाने नामचिंतन घ्यायचं. का? हाताने टाळे वाजवलं तर आपल्या अंगामध्ये राहिलेलं एखादा पाप निघून जाते. एखादा कोणता रोग राहिला, आता वाताचं रोग राहते, बीपीचं रोग राहते, अटॅकचं रोग राहते, हे सगळं निघून जाते. आपण मोकळे निर्मळ होता. एकानं म्हणलं कुठं जाते महाराज? ज्यानं वाजना त्याच्याकडे जाते. तुमचं तुम्ही बघा. आता कोणाचं सगळं घेऊन घरी जायचं असेल तर वाजूच नका. म्हणून सगळ्यांनी हात वर करा. माय करा माय. मी आल्यापासून बघला लाव काही माया डोळाच लावले तारा. घरच्या लोकाला वाटलं नाही मायनं कीर्तनाला गेली, इथं डोळे झाकले, कीर्तन बी गेलं, घरी बी गेलं. हाताने कट्यावर बसलेले तिकडे वर करा वर करा. इकडले वा 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 वा. सर्वांनी हाताने टाळी वाजून मुखाने नामाची विठोबा. जय जय ठोबार हरी 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 ठोबा रखमाई ठोबा रखमाई ठोबा रखमाई ठोबा रखमाई. हरि जय 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 हरि जय 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 ठोबा रखमाई ठोबा हरि जय जय ठोबा रखमाई ठोबा रखमाई ठोबा बोला पुंडली कवल्या ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. हर 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 नाराज होता कामा नाही. दावणगाव शेप हरी देवावासची 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 गडा संग
ते म्हणा देवा पुरवावे वासना. देवा मला आवडणारा एकच आहे, संताची संगत द्या. दुसरी मला काहीच आवडणार नाही, कारण संताच्या संगतीमध्ये फार आनंद आहे आम्हाला. वैष्णवा संगते सुख वाटे जेवा, बस गाहे नाचे उडे आपुलिया छंदे, आनंदानं नाचता उड्या मारता. आणि देवाने म्हणायला लागले तुकोबा तुम्ही बोलता बरोबर आहे. हो म्हणलं, तुम्ही पूर्ण करता म्हणून तुमच्याकडे मागणी आहे माझी, दुसरी काही मागणी नाही. आणि खरं देवांनी काही जरी म्हणलं आपली इच्छा पूर्ण करतात. नारदांनी फिरत फिरत परतवी तलावर आले. आल्याच्या नंतर उन्हाळा दिवस आहे. नारदानं एक वरात बघितलं आणि वरात बघल्यानंतर नारदाला मनामध्ये इच्छा झाली की आपणही लग्न करून घ्यावं. भगवंताकडे गेले आणि देवाला म्हणायला लागले, देवा मला सुद्धा लग्न करून घ्यायचंय. देवाने म्हणलं, हे कोण तुला सांगितलं बाबा? नाही म्हणलं, आता पुरे मलाही लग्न करून घ्यायचंय. मग कसं करायचं? काय नाही म्हणलं, तुम्ही कुठं तर सोयरीक बघा आणि माझं लग्न लावून द्या. देवाने म्हणलं, 1 महिना तर लागते सोयरीक करायला, उग कसं जमल? म्हणजे 1 महिन्यापर्यंत नारदाच्या मनातून हे निघून जाईल असं देवाला वाटलं होतं. 1 महिन्याला पुन्हा नारद आले. देवा म्हणजे सासरवाडी कोणती सांगा टप म्हण्या. चला. देवाने म्हणलं, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश सगळं बघितलं. मुली कमी झालेत, मुलं जास्त झालेत. आणि कमी असल्या मुलीला जर विचारलं, त्यांनी म्हणायला लागलेत, पोरग काय करते, नोकरी कशाची, पगार किती, शेत किती, बंगला किती. मी जर म्हणलो त्यानं भजन करते, त्यांनी म्हणले हिरीमध्ये ढकलते, आपण भजन करणाऱ्याला देईना. कस करावं आता? आणि तुझं नाव सांगल्यावर तर हे रात्रंदिवस बोंब मारत हिंडते, त्यानं काय बायकोला पोचते असं म्हणायला लागलेत. मग नारदांनी म्हणलं, देवा सगळ्याच जाऊ दे, आता माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे. तुला बायका किती आहेत? देवाने म्हणलं, मला 16,108 बायका. तेवढ्याला तू काय करतोस? काय म्हणणं आहे मग नारद? एक देऊन टाक मग मलाच. देवाने म्हणलं, घेऊन जा. म्हणजे देव काही इच्छा पूर्ण करतो. म्हणून तुकोबराय म्हणतात, माझी हे इच्छा पूर्ण करा. संताची संगत झाली, त्यांच्यापासून अंग तुटी आणि संग तुटी होऊ देऊ नका देवा. हरी
हरिजना सवे भेटे नोहे अंग संग तुटे. देवा त्यांची भेट झाल्यानंतर त्यांच्यापासून अंग तुटे आणि संग तुटे. मनातून सुद्धा त्यांनी जाऊ नये आणि माझ्या शरीरापासून सुद्धा त्यांनी दूर जाऊ नये असं मला त्यांची भेट करून द्या, त्यांची संगत द्या. देवाने विचारलं तुकोबा त्यांची संगत हो तसल्याची संगत भेटली तर माझ्या जीवनाचं भलं होतं. अभंगाचं तुका म्हणजी तुका म्हणजी तुका म्हणजी तुका म्हणजी थोडा तुका म्हणजी 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 बोले संत बोले संत ऐसे आवडा ऐसे आवडते मन भले संत ऐसे
आता काही इच्छा राहिलीच नाही गायन ऐकायची कोणाची. यायचं ऐकल्यानंतर दुसऱ्याचं ऐकावं वाटच ना. म्हणजे जे 8 दिवसापासून मन भरून गेलं असं तुमचं, आता दुसरं कोणताही पंडित येऊन जर माई घेऊन म्हणायला लागलं ए बाजूला हो असं तुम्ही म्हणू शकता का? यायचं ऐकल्यानंतर दुसरं कसं गोड वाटते, तसं माझं बी कीर्तन गोड वाटणं पण गोड करून या झालं. चला, बोलत असताना काही चुकलं असेल सर्वांच्या पायावर साष्टांग दंडवत करून क्षमा मागतो. सर्वांनी मोठ्या अंतकरणाने क्षमा करावं. या ठिकाणी सौर सम्राट असणारे संतोषजी महाराज मलकापुरे, त्यांना साथीदार असणारे माऊली महाराज भंडारे, त्यांचे साथीदार असणारे इकडून माऊली महाराज लिंगे, अनिल महाराजजी, ज्ञानेश्वर महाराज, इकडचे विनेकरी ज्ञानेश्वर महाराज, सर्व पंचक्रोशीमधून आलेले सर्व भजनी मंडळ सगळ्यांच्या पायावर नतमस्तक होतो. आणि सतत या भागामध्ये आल्यानंतर सतत प्रेम करणारे बरं का आमचे काका आणि काकू. तर आता तुम्हाला वाटत असेल महाराजांची तारीख घेतल्यामुळं त्यांचं नाव घेऊ नका. तारीख काही नाही का, अंतकरणात प्रेम आहे. या भागात आल्यानंतर मी मुक्काम करतो. इथं अन्नपूर्णा देवी असली म्हणून काकू आहेत. वारकऱ्याला जे लागतात आणि असं नाही त्यांनी आहेत त्यांच्याच घरी गेलो. असे घर तुमच्या गावात किती आहेत की अजून आमचा नंबर लागलो नाही त्या घरामध्ये. लागल्यानंतर ते बी दिसल आम्हाला बरं का. सगळ्याला धन्यवाद देतो. जाता जाता भोलेनाथाला एक प्रार्थना करतो, विनंती करतो. देवा, या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी तन मन धनानं यांनी साजरा करतात. सगळ्यांनी एका मनानं हे परमार्थ रुजू करतात. सगळ्याला सुखानं ठेव, आनंदानं ठेव. सगळ्यांची दुर्बुद्धी नाहीशी करून सगळ्याला सद्बुद्धी दे. यांच्या हाताने परमार्थ करून घे. हे अखंड हरिनाम सप्ताह आणि असं जलजलाट असणार चंद्र सूर्य असेपर्यंत टिकून ठेवू असं भगवंताला विनंती करतो आणि कीर्तनाला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 बोला पुंडलिक वरद्यारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. शेवटचे 2 चाल राहिले ते वरंडी आणि गुरुदाळ. म्हणा पटकन. तुका म्हणे जीने 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 तुका म्हणे जीने